यतो नवयादि तदतस्यार्थे स्वविज्ञानरा तेने ब्रह्मरुदाविभवये मुह्यन्ति तेजो वायुमदायकायनिमयं यत्र धाम्ना वेद सदा अरे सत्यं परं धीमहि सत्यं परं सत्यं परं धीमहि कृष्ण भगवान न कर्मणा मनारम्भात् नैष्कर्म्यं पुरुषोऽप्यते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। भगवान सिद्धेश्वराच्या शिवकृपेन श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकाचा आपण विचार करत आहोत। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोऽप्यते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समाधिमच्छति न कर्मणा मनारंभा। भगवान सांगतात कोणताही पुरुष विचार करूनच कर्म करत असतो। कोणता म्हणजे जो साधक असेल, जिज्ञासू असेल, मुमुक्षू असेल, ज्ञानी असेल, तोच कर्माचा विचार करतो। किंवा चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं, त्यालाच विहित आणि निषिद्ध असं म्हटलेलं आहे। मग विहित निषिद्ध कर्माचा विचार करणारा सर्व नाही करत, सर्वांना ते बुद्धीही चालत नाही, सर्वांना ते कळतही नाही। विहित कशाला म्हणतात, निषिद्ध कशाला म्हणतात? ज्याला शास्त्र संस्कार आहेत बस तेच अशा प्रकारे विचार करतात। भगवान सांगतात अर्जुना की कोणताही पुरुष म्हणजे साधक विहित कर्माचं अनुष्ठान न करता केवळ सर्व कर्म भावरूप ज्ञाननिष्ठेला प्राप्त होते। जर त्याने विहित कर्माचं आचरण केलं नाही तर तो ज्ञाननिष्ठ होऊ शकत। निषिद्ध कर्माने कधीही ज्ञाननिष्ठ होऊ शकत नाही। अंतःकरण शुद्ध होण्याकरता नेहमी विहित कर्म, म्हणून तू म्हणजे सत्कर्मयोगे वय घालवावे। सत्कर्म त्यातले त्यात विहित कर्म आणि त्यातली त्यात निष्काम कर्म असं जर केलं तरच अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानप्राप्ती होऊ शकते। विहित कर्माचा विचार न करणाऱ्याला भगवान सांगतात कधीही ज्ञानप्राप्ती होत नाही। आणि ज्ञाननिष्ठ प्राप्त न होता जर तो ज्ञान प्राप्त झालं नाही तर केवळ कर्मसन्यास केला म्हणजे त्याला जर ज्ञान झालं नाही तर त्यांनी कर्माचा त्याग केला तरी तो संन्यासाचा अधिकारी होऊ शकत नाही। आहे व त्यांनी केला कर्माचा त्याग, पण नुसत्या कर्मसन्यासाने म्हणजे कर्माच्या त्यागाने तो मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत।
त्याला विहित निषिद्ध कळलं पाहिजे. विहित निषिद्ध कळल्यानंतरही विहित कर्मच केलं पाहिजे. निषिद्ध कर्म करता कामा नये. विहित कर्म करूनही निष्काम कर्म केलं. निष्काम याचा अर्थ भगवद अर्पण बुद्धीनं कर्म केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या कर्माचा लवलेश आपल्याकडे घेता कामा नये. तरच अंतकरण शुद्ध होतं आणि तरच अंतकरण शुद्ध झाल्यावर मग ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानप्राप्तीद्वारा तो मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो असं भगवान या श्लोकातून सांगितलं. माऊली ज्ञानराज याचा विचार काय करत आहे की प्राप्त कर्म सांडिजे न वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित उईजेना. वाचोनी कर्मारंभ उचित. कर्माचा जो आरंभ आहे तो योग्य प्रकारे केला पाहिजे. आरंभ कर्माचा योग्य प्रकारे केला पाहिजे. त्याचप्रमाणे माऊली आणखी याच्या पुढे जाऊन सांगताय वर्णविहित कर्म केलं पाहिजे. जर वर्णविहित कर्म केलं नाही तर कर्महीन साधकाला सिद्ध पुरुषाप्रमाणे एकदम नैष्कर्म्यपणा निश्चितच प्राप्त होणं शक्य नाही. नैष्कर्म्यता तेव्हाच प्राप्त होते जर त्या कर्माचं तादात्म्य घेतलं नाही, कर्माचा अहंकार घेतला नाही, कर्मफलाची इच्छा केली नाही तरच त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते. उगी कोणालाही नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होऊ शकत नाही. या मोठ्या प्रक्रिया आहेत लक्षात ठेवा. या प्रक्रियेप्रमाणे जर तो चालला तरच त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणून म्हटलं कर्महीना निश्चित होईजे ना. आणि म्हणून जे कर्महीन साधक आहे त्यांना सिद्ध पुरुषाप्रमाणे कधीही एकदम नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होणारच नाही असं माऊली म्हणतात. कारण त्याच्याकरता एक तर संस्कार पाहिजे. संस्कार म्हणजे शास्त्र संस्कार पाहिजे. शास्त्राचा अभ्यास, शास्त्राचं श्रवण, वाचन, मनन, निधिध्यासन या गोष्टी असल्या तरच त्याला कळेल आणि कळून तो विहित निष्काम कर्म करील तेव्हा त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईल. प्राप्त कर्म सांडिजे हे तुलेनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. भगवंताने एक शब्द मारलाच की प्राप्त कर्म सांडिजे. वर्णविहित कर्म टाकून द्यायचं आणि एवढ्यानेच नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त व्हावं हे जर त्याला वाटत असेल, वर्णविहित कर्माचा त्याग करून जर नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर त्याचं ते बोलणं मूर्खपणाचं आहे, व्यर्थ आहे. त्या बोलण्याला किंमत नाही, महत्त्व नाही. बोलायचं असेल, कर्म करायचं असेल तर ते सुद्धा अनंत प्रकारे विचारपूर्वकच बोललं पाहिजे. आणि त्याच्या सुज्ञाने तर खूप विचारपूर्वक बोलायला पाहिजे. लोक तर मोठे टोकलेलेच असतात लक्षात. पहा तुम्ही ते कसे पकडतायत लोकांना. ते पूर्ण विचार नाही करत, ते अर्धवट विचार करतात आणि मग ते प्रेमानंद आणि वृद्धाचार्य यांना पकडतात. तर ते सांगतात तुम्ही पूर्ण ऐका ना बाबा. तुम्ही एक शब्द पकडता आणि आम्हाला पकडताय. आम्ही काय सांगतो याचा पूर्ण विचार तर करा ना. एक शब्द पकडला की आमच्या मागे लागताय तुम्ही. काय
आणि आमचं काम आहे ते तुम्हाला सुधारवण्याचं, तुम्ही सुधारण्याचं महत्त्वाचं तिकडे काय इतके स्पष्ट बोलत नाहीत ते, पण आमचं काम आहे की तुम्हाला मार्गदर्शन करून तुम्ही घ्या ना, तर नका घेऊ, आम्हाला काय करायचं. पण तुम्ही जर अर्धवट विचार केला तर कसं कळेल. पण लोक हे पूर्ण विचार करत नाहीत, असं अर्धवट विचार करतात. म्हणून म्हटलं की प्राप्त कर्म सांगितले, आपल्या अधिकाराप्रमाणे आपल्या वर्णाप्रमाणे जे कर्म आहे त्याचा त्याग करायचा. आणि तेवढ्यानेच कुठं नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते काय, हेतुनी नाही, एवढ्याने नैष्कर्म्य होईचे, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होणार नाही. नैष्कर्म्य याचा अर्थ कर्माचं तादात्म्य नसणं, कर्मफलाची इच्छा नसणं, कर्माचा अहंकार नसणं म्हणजे नैष्कर्म्य स्थिती आहे. कर्म तर विहित कर्म केलं पाहिजे आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे. पुन्हा त्याचा अहंकार नको, त्याचं तादात्म्य नको, त्याच्या फलाची इच्छाही नको. तेव्हा कुठे नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते. इतकं सोपं नाही आहे ते लक्षात ठेवा. उगीच उचलली टाळूबाई, साळूबाईन लावली टाळूबाई, इतकं ते सोपं नाही आहे लक्षात ठेवा. लोकाला माणसं टोकतात, पण आपण ते असं जुन्या काळातली एक म्हण आहे काय, दिवा दुसऱ्याला प्रकाश देत पण स्वतःच्या खाली अंधार आहे त्याला कळत. ही स्थिती आहे आजच्या लोकांची. लोकांना शहाणपण शिकवायचं, पण आपल्या खाली किती अंधार आहे हे मात्र त्यांना कळत. ते मोठमोठे महाराज लोक आहेत लक्षात. सामान्य द्या सोडून सामान्याला कोण पुसतं. अनाधिकारी लोकांचा विचार करत नाही माणसं, अधिकाऱ्याचा विचार करतात लोक, आणि अधिकाऱ्याकडे सूक्ष्म दृष्टीने पाहतात. सामान्य गटरात लोळला तर त्याचा विचार करत हो नाही आहे. सांगे पैलती राजावे, ऐसे व्यसन का तेथ पावे. तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. भगवान सांगतात अर्जुना दृष्टांत देतात. आपल्याला पलीकडच्या काठाला जायचं आहे. मोठमोठ्या नद्या ज्या आहेत, उत्तर भागामध्ये फार मोठमोठ्या नद्या आहेत, आपल्याकडे आहेत काही, कृष्णा कोयना वगैरे ह्या मोठमोठ्या मुळा वगैरे मुठा या मोठमोठ्या नद्या आहेत. मग पलीकडच्या काठावर जर जायचं असं ठरलं, ऐसे व्यसन का ते ठपा, की अशा प्रकारे पलीकडं जावं असं ज्याला वाटतं तेच नावे ते त्यजावे घडे केली. मग पलीकडे काय पोहून जाऊ शकतो काय? मग नावेचा त्याग केला तर पलीकडे जाईल का? तो नाही जाऊ शकतो. त्याला नावेचाच आधार घ्यावा लागतो. नैष्कर्म्य स्थिती करता सांगता येते किंवा नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होण्याकरता कशा पद्धतीने कर्म केलं पाहिजे तर त्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईल. नाही तर म्हणून उदाहरण दिलं की पलीकडे जायचे आणि नावचा आधार घेतलाच नाही तर बुडून दे मरेल तू. किंवा आणखी एक उदाहरण, ना तरी तृप्ती इच्छिजे. खूप भूक लागली, खूप भूक लागली, खूप भूक लागली, पण स्वयंपाक केलाच तरी कैसेनी पाक न कीजे. भूक लागली तर स्वयंपाक करावा लागेल, काहीतरी करावं लागेल ना, काहीतरी करावं लागेल तेव्हा भूक जाईल. पण भूक तर लागली आणि तरी कैसेनी पाकण न कीजे आणि स्वयंपाक केलाच नाही, भूक जाईल का? नाही. सिद्धहीन सेविजे केवी सांगे. दोन प्रकार सांगितले. एक सांगितलं स्वयंपाक केलाच नाही तर भूक जाणार नाही, आणि तयार आहे ते सेवन केलं नाही तरी भूक जाणार नाही. दोन प्रकार सांगितले.
जव निरर्थता नाही तव व्यापार असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे जव निरर्थता नाही जोपर्यंत अजून इच्छा कमी होतच नाही इच्छा नष्ट होत नाही तोपर्यंत व्यवहार करावाच लागेल इच्छा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत व्यवहार तो व्यापार असे पाहिजे व्यवहार केल्याशिवाय इच्छा पूर्ण होणार इच्छा तर आहे आणि व्यवहार तर करायचं नाही मग कशी पूर्ण होईल निरर्थता म्हणजे इच्छा काय निरीक्षित स्थिती असेल आणि व्यवहार जर केला नाही तरी जमेल पण इच्छा आहे पण व्यवहार केला नाही तर इच्छेची तृप्ती मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे मग जर त्यांनी व्यवहार केला नाही तर संतुष्टता प्राप्त होणार नाही आहे इच्छेप्रमाणे फल मिळणार समाधान प्राप्त होणार हो नाही आहे कळलं का अर्जुना भगवान म्हणून पायके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था हे कशावर चालले माहिती नाही भगवंत अर्जुन असं म्हटला होता काय की तू मला कर्म करायला सांगतोस आणि ते हिंसक कर्म करायला सांगतोस पण लाज नाही वाटत असं भगवंताला अर्जुन त्याच्यावर चाललाय हा विषय त्या कर्मावरती आणि त्याच्याकरता भगवान उदाहरणं देऊन देऊन त्याला बरोबर करतायत नीट अर्जुनाला तू सांगतो की निष्काम कर्म करावं कर्म करू नये कर्माच्या फलाची इच्छा करू नये आणि पुन्हा सांगतो मला हिंसक कर्म कर युद्ध कर याच्यावरती बोलता येईल म्हणून ऐके पार्थ हे अर्जुना ऐक जया नैष्कर्म्यपदी आस्था ज्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे तया उचित कर्म सर्वता त्याज्य नोहे मग ज्याला वाटतं की नैष्कर्म्य स्थिती प्राप्त व्हावी अशी ज्याला इच्छा आहे तया उचित कर्म सर्वता त्याज्य नोहे तर त्यांनी वर्णविहित कर्माचा त्याग केव्हाही करू ते करणं योग्य हो नाही वर्णविहित कर्म करायचं ते कसं करायचं पुन्हा निष्काम निरहंकारी वृत्तीने फलाची इच्छा न धरता काय अशा प्रकारे कर्म करावं पण कोणतं कर्म वर्णविहित कर्म करावं कळलं आणि आपुले चाडे आपादिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे मग आणि आपुले चाडे आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही कर्माचा स्वीकार केला कळलं का आणि आपुलिया चाहे आपादिले हे मांडे की तेजिले कर्म सांडे ऐसे आहे अर्जुन आपल्या इच्छेप्रमाणे कोणतंही कर्म स्वीकारलं म्हणजे ते विहित कर्म होऊन ते व्यवस्थित घडलं पाहिजे विहित कर्म पाहिजे ते पुन्हा आणि ते विहित कर्म सुद्धा व्यवस्थितरित्या पार पडलं व्यवस्थित रीतीनं केलं पाहिजे काय की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे म्हणून जर समजा आपण कर्माचा कोणत्याही कर्माचा त्याग केला तर त्यामुळे कर्मयोग संन्यास होतोच असं मुळीच कर्म करून कर्म संन्यास आहे असं होतं का होतं
एक तर वर्णविहित कर्म, एक तर पुन्हा निष्काम कर्म, निरअहंकार वृत्तीनं कर्म, फलाच्या इच्छेने न करता केलेलं कर्म. कर्म तर करावं लागेल. कर्म केलं नाही तर तुम्ही जगू शकत नाही. काय बरं, आम्ही तर सांगतो कर्म तर करायचंच नाही. होतं ते. जर कर्म झालं नाही, कर्म जर झालं नाही तर कर्मसन्यास होईल का? करायचं नाही. लग्न केलं नाही, मी ब्रह्मचारी आणि मी ब्रह्म आहेच ना, कशाला त्यामुळे मिळवतोस. काय करायचं नाही आणि पुन्हा सांगायचं कर्म तर करायचं नाही आणि मग कर्मसन्यास कसा होईल? कर्म करून कर्मसन्यास आहे. कर्म करून न करण्याला कर्मसन्यास कशाचा? ज्याने कर्म केलंच नाही त्याला कर्मसन्यासाची भाषा सुद्धा वापरता येत. कर्म करा आणि मग सांगा नैष्कर्म्य स्थिती कशी प्राप्त होईल, मग विचार. पण कर्मच करायचं नाही आणि नैष्कर्म्य स्थिती कशी प्राप्त होईल? होणार. म्हणून म्हटलं यात आणि आपुलिये चाडे आपल्या इच्छेप्रमाणे आपादिले कर्म मांडे. स्वीकारलेलं जे कर्म आहे काय ते समजा आपण अशा प्रकारे स्वीकारलं कर्म की तेजीने कर्म सांडे ऐसे आहे. आणि स्वीकारलेलं जे कर्म आहे ते तर ते स्वीकारलेलं कर्म जर व्यवस्थित घडलं किंवा कोणत्याही कर्माचा त्याग केला, कोणत्याही नव्हे, स्वीकारलेलं कर्म व्यवस्थित करून ते निष्काम भावनेने केलं तरच नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते. उगीच कर्माचा त्याग करून नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होत त्याला पुष्कळशा अडचणी आहेत पुढे. हो, पुष्कळचे टप्पे त्याला उल्लंघन करावे लागतात. म्हणून सांगितलं अर्जुना, भगवान शाल जोडून देतात पण जरा सौम्य भाषा. अर्जुनासारखं उग्र बोलत काय म्हणतात बघा, हे वायाची सैरा बोलीचे उकल तरी देखोनी पाहिजे परी तेजिता कर्मण तेजे निभ्रांत मानी. आपण तो नैष्कर्म्य सांगतो, अरे केल्याशिवाय येऊन काय नैष्कर्म्य ती वेड्या. आणि मला तुम्ही युद्ध करायला सांगता, ध्वंस कर्म करायला सांगता, कर्म केल्यावर त्याग होईल का अगोदरच होईल? जेवल्यावर तृप्ती होईल का अगोदर? जेवल्यावर. मग कर्म केलं तर नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईल. कर्म केलंच नाही, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होणार नाहीये. तुला कर्म करावं लागेल आणि ते मी सांगतो त्या पद्धतीने करावं लागेल तर नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईल. तेव्हा मग कर्मसन्यास करता. काहीच कर्मसन्यास कशाला करतो कर्मसन्यास. आणि मला सांगतो शिकवतो आणि अशी इतकं बघू भगवान बोलत नाही, सौम्य भाषा परित्यजने कर्म न त्याचे निभ्रांत मान. आणि जे कर्म करायचंच नाही त्या कर्माचा त्याग. कर्म करून त्याग न करता त्याग, कर्म करून त्याग, कर्म न करता त्याग होत नाहीये. मग तू अगोदर कर, मग त्याग मी तुला सांगतो. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. आता या 5व्या श्लोकात भगवान काय सांगतात, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कोणताही पुरुष कश्चित क्षणमपि, कोणताही पुरुष एक क्षण सुद्धा कर्म करत
क्षणमपि एक कर्म क्षणसुद्धा कर्म करत नाही असा माणूस एक तुम्हाला पाहायला मिळेल का? आजपर्यंत असा माणूस झालाच नाही की तो क्षणभर सुद्धा कर्म करू शकत, असं नाही आहे. जोपर्यंत देह आहे लाल मुंगेवर पाहिजे वाटते, जोपर्यंत काय शरीर आहे, खाली बघून चालत नाही. खाली लाल मुंगे आहेत, हा इथं लाल मुंगे आहे, त्याच्यावर पाय पडला असेल. कळलं का? काय सांगितलं मी? की जोपर्यंत तो कर्म करत नाही तोपर्यंत कर्माचा त्याग होऊ शकत. क्षणभर सुद्धा मनुष्य कुठलाही कोणी असो, संन्यासी का असे ना, पण तो क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाहीये. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. तिष्ठत्य म्हणजे राहत नाही, कर्मकृत म्हणजे कर्म केल्याशिवाय एक क्षण सुद्धा तुम्ही श्वास करताय काय? कर्म आहे. डोळ्याची उघडझाप करताय काय? कर्म आहे. अशा कर्माचा त्याग कोणी करू शकेल काय? न करता कोणी राहू शकेल काय? ओ नाही आहे. कार्यते हवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. म्हणून सांगितलं बाबा, कुठलाही मनुष्य असू दे, क्षणभर सुद्धा तो कर्म केल्या वाचून राहत, क्षणभर सुद्धा. कारण प्रकृती कार्य असलेले हे सत्वादी गुण जे आहे, सत्व रज आणि तम हे 3 गुण आहे. हे 3 गुण नेहमी प्रकृती जी आहे या 3 गुणाच्या अधीन आहे. प्रकृती स्वतंत्र नाही आहे. मग जसे जसे गुण असतील त्याप्रमाणे त्याच्याकडून कर्म घडत. सात्विक असेल सात्विक, राजसी असेल राजसी, तामसी असेल तामसी. कुठल्या ज्या गुणाचा ज्याच्याकडे श्रेष्ठत्व आहे त्याप्रमाणे त्याच्याकडून कर्म घडत राहा. कार्यते आवश्यक कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. आणि म्हणून कर्म हे जीवाकडून हे गुण करवतात. लक्षात ठेवा, हे जे 3 गुण आहेत ना ते कर्म करवतात. लक्षात ठेवा, या प्रकृतीकडून काय कर्म नसते. म्हणून कर्माचा त्याग होणं शक्य. कर्म करावंच लागेल. हां, कर्म करून मग जर त्याग केला तर काही हरकत हो नाही. कर्म करून जर त्याग केला तर मग काही हरकत. कर्मच करायचं नाही काय आणि त्याग शक्य नाही. जेव्हा प्रकृतीचे अधिष्ठान, काय महत्वाचा विषय लक्षात. जेव्हा प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन अपैशी असे. जे प्रकृतीचे अधिष्ठान जीवाला देहेंद्रियादी प्रकृतीचा आश्रय आहे. जीव तर स्वतः काही करत नाही काय, यांच्या द्वारा कर्म होत. मग जोपर्यंत इंद्रिय आणि प्रकृती यांच्या अशा प्रकारे आधारावर आहे म्हणा, त्यांच्या अधीन आहे, तव सांडी मांडी हे अज्ञान. तोपर्यंत मी कर्म करत नाही. मी कर्म करणार हे अज्ञान आहे. मी करणारच नाही, चुकीची गोष्ट आहे काय. किंवा कर्म करील हेही म्हणणं चुकीचंच आहे. सांडी मांडी करील किंवा न करील हे बोलणं अज्ञानाचं आहे.
का? अर्ध्या ओळीत सांगतो, जे चेष्टे ते गुणाधीन अपैसे असे जे प्रकृती करून कर्म होतं ते केवळ गुणाच्या अधीन प्रकृती आहे. म्हणून त्या गुणाच्या वर्चस्वाप्रमाणे त्या प्रकृती करून ते कर्म घडत राहतो. स्वभाव आहे हा, प्रकृतीचा स्वभाव आहे. गुणकर्म विभागशः जसं जसे गुण असतील, ज्या ज्या गुणाचं वर्चस्व असेल त्याप्रमाणे कर्म घडत राहते. म्हणून तू जरी म्हटलास तरी शक्य नाही, ते होणारच. मला नाही तुम्ही सांगता कर्म करू नकोस आणि मग अशा प्रकारे हिंसा कर्म करायला सांगतात पुन्हा, असं नाही आहे त्याचा अर्थ. काय? अरे प्रकृती आहे तोपर्यंत कर्म घडणार. काय? कर्म घडल्यानंतर मग त्याचा त्याग आहे, मग संन्यास आहे. अगोदर नाही, युद्ध कर मग संन्यासाचं बघू पुढे काय करतात. देखे विहित कर्म जितुले ते सगळे जरी ओसंडिले. जवळच्या माणसाला ऐकू येत ना तो? नाही, जवळ बसलेली माणसं ऐकू येत नाही, बोलतात नाही असं. देखे विहित कर्म जितुले ते सगळे जरी ओसंडिले. कर्मात किती प्रकार सांगितले? 2. एक करा आणि एक करू नका. एक विहित करा, निषिद्ध करू नका. हे 2 प्रकारचं कर्म आहे. मग समजा देखे विहित कर्म जितुले ते सगळे जरी ओसंडिले. विहित कर्म आहे आणि त्या सर्व कर्माचा जरी धर्मद्वेषाने त्याग केला, ओसंडिले म्हणजे ते कर्म टाकून दिलं, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. नको कर्म करून, नको कर्माचा त्याग, कर्माचा त्याग कर, कर्म करू नकोस. पण स्वभाव, इंद्रियांचा जो स्वभाव आहे ते तुला करायलाच नाही. मला पाणी प्यायचंच नाही, मग तयारी करावं लागेल. मला अन्न खायचंच नाही, मग तयारी करावी हो लागेल. काय? म्हणून जो विहित कर्म जे आहे, जे करावं लागणार आहे, करायचं आहे, करा म्हणून सांगितलेलं आहे, त्या कर्माचा जरी त्याग केला तरी इंद्रियांचे स्वभाव जे आहेत ते तुला गप्प बसू देत हो नाही. मी ठरवलं, पुष्कळ लोक ठरवतात आता हे करायचं, पण करावंच करावंच. काय त्याचा त्याग करून चालत का? इंद्रियांचा स्वभाव ते तुला करायलाच लावते. सांगे श्रवणी ऐकावे ठेले. इंद्रियाचा स्वभाव आहे, तू ठरवलं ऐकायचं नाही, मग खुंट्या ठोकावं लागतं. काय म्हणते? सांगे श्रवणी ऐकावे ठेले. कानाने ऐकायचं नाही असं ठरवलं, ऐकू येणार नाही. येणारच, जरी ठरवलं ऐकायचं नाही तरी. नाही तर मग काहीतरी उपाय करावा लागतो की नेत्रेचे तेज गेले, डोळ्याने काही बघायचं स्वभाव आहे त्यांचा, बघायचं. हा काय बघावं काय बघू नये हे तू ठरव, पण बघायचं नाही असं जर म्हटलं तर जमणार. हे नासारंध्र बुझाले परिमळ नेघे. काय नागपुडे बंद करून ठेवा लागतील, मग तुला सुगंध दुर्गंध येणार. बंद केलं का? स्वभाव आहे त्यांचा. काय
डोळ्याचा स्वभाव पाहणं, कानाचा स्वभाव ऐकणं, नाकाचा स्वभाव सुगंध दुर्गंध घेणं, किंवा ना तरी प्राणापान गती, श्वासच बंद कर, श्वास घ्यायचाच नाही, प्राणायाम करायचं आणि कुंभ करायचं. किती वेळ करेल कुंभ? पण ठीक आहे, योगाभ्यास करून कुंभकाचा अभ्यास झाला. किती वेळ कुंभक करील? तासभर करील, 2 तास करील, 6 तास करील, पण तो कुंभक करून राहणार नाही येत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली. एक साधू होते या मिरज गावचा, माझ्या लहानपणची गोष्ट. लहान होत शाळेत, तेव्हा 3री-4थीला असेल. त्या मिरज गावला एक साधू होता, हरिजन समाजाचा होता, पण अधिकारी पुरुष होता, महात्मा होता आणि योगाभ्यास फार दांडगा होता. त्याला कुंडलीनी त्याची जागृत झाली, तो समाधी लावत होता. पण त्याने काय सांगितलं शिष्याला, एकदा मी समाधी लावतो आहे, लक्षात ठेव, पण तू लक्ष दे ना. आणि एवढा वेळ झाला, अमुक टाईम झाला की माझी आमची नस दाब, म्हणजे मी पुन्हा उत्थान पावे. घडलेली गोष्ट बरं काही. आणि मग त्याने, पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या माणसाला ते कळत होतं, ज्याला ते सांगितलं, तो गेला कुठेतरी बाहेरगावी निघून गेला. काही काम अडचणीत असेल निघाला, तो गेला. मग त्यांनी दुसऱ्याला सांगावं का नाही सांगितलं. आणि मग 2 तासाची समाधी असेल, 3 तास झाले, 4 तास झाले, लोकाला वाटलं हे, आणि त्या माणसाला जिवंत नेऊन दडपलं. लक्षात, मी का सांगतो कशा करता की अशा प्रकारे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प झाली मती. तुम्ही प्राणाशिवाय राहता काय? प्राणापान श्वासोच्छ्वास, अरे हे चालूच राहणार आहे. तुम्ही जरी कुंभक रेचक केलं, कुंभक जरी शिकला, तरी फार काळ तुम्ही राहू शकत नाही आहे. नाही तर मग कायमचंच नष्ट व्हावं लागेल जगात. की निर्विकल्प झाली स्थिती, आपलं मन निर्विकल्प स्थितीला प्राप्त होतं काय? का कुठे करत राहत? किती प्रयत्न करा, मन हे निर्विकल्प राहतच, त्याचे कुटाणे चालूच. म्हणून मन सांगावं लागलं माऊलीला, त्रिवेणी संगम नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी करीते. काक्षुदा तुषारी आरती खुंटलिया, जेवायचं नाही किती दिवस, पाणी प्यायचं नाही किती दिवस. हे इंद्रियाचे धर्म आहे, त्याप्रमाणे घडतच. मग सांग, कुठल्या कर्माचा त्याग करतो तू? कशी नैष्कर्मी प्राप्त होईल? अगोदर करावं लागेल, मग त्या. असं भगवानांना फार गोड सांगतायत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिल्या सेवेचा भाग आपण उद्या कुंडली गौरदा हरी विठ्ठल.